सर, बिहार भवनाला मनसेने विरोध केलेला आहे आणि एकंदर अशा प्रकारचं कोणतंही भवन मुंबईत होऊ देणार नाही अशी मनसेची भूमिका आहे. अनेक नेते बोललेले आहेत, अभ्यंकर आहेत, देशपांडे आहेत, किल्लेदार सुद्धा बोललेले आहेत. मात्र आज बिहारचे मंत्री आहेत अशोक चौधरी यांनी म्हटलेलं आहे की राज ठाकरे हे काय बाप नाही इथले महाराष्ट्राचे. कसं पाहता या वादाकडे? नाही, हे तर वस्तुस्थिती आहे की राज ठाकरे कोण, म्हणजे राज ठाकरेला राष्ट्रीय एकात्मता काय याची काही कल्पना आहे का? काय राज ठाकरेला काही किंवा त्यांच्या पार्टीला किंवा त्यांचे जे कोणी बोलले असतील त्यांनी हे लक्षात ठेवावं, हा देश आहे, हा संघ भारत आहे, हे खरं तर अखंड भारत म्हणून बघितलं पाहिजे आपण. कुठे गेली रे यांची बुद्धी? काय खायला गेली यांची बुद्धी? असा प्रश्न मला पडतो यांच्या बाबतीमध्ये. आणि म्हणून मला हे म्हणायचं आहे की हा दळभद्री विचार आहे यांचा. महाराष्ट्रामध्ये ह्यापूर्वी देखील अनेक भवनं वेगवेगळ्या राज्याचे आहेत. अनेक म्हणजे तेलंगणाच्या बाबतीमध्ये किंवा आंध्र प्रदेशच्या बाबतीमध्ये आपण ह्याच्या बाजूला दादर स्टेशनच्या बाजूला पाहिलं तर आपल्याला पाहायला मिळेल. त्याचबरोबर आपण म्हणजे चर्चगेटच्या नजीक काही राज्यांच्या बाबतीमधले आहेत. तसंच दिल्लीमध्ये सुद्धा सगळ्या राज्यांचे आहेत. त्यामुळं राष्ट्रीय एकात्मता ज्यांना समजत नाही त्यांचं मला असं वाटतंय की यांची ती काय म्हणतात ते ओढ कुठपर्यंत तशी यांची झालेली गत आहे. आणि त्यामुळं यांच्या बोलण्याला काही किंमत नाही. आणि मी म्हणजे बाप वगैरे तर म्हणणार नाही, कारण बाप म्हणण्यासाठी लायकी लागते. हे बाप तर सोडा, हे महाराष्ट्रामध्ये सामान्य नागरिकांसारखे केवळ एक नागरिक आहेत, यांना काही विशेष अधिकार नाही. आणि चॅलेंज 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 केवळ बिहार भवनच काय देशातल्या, कारण ही आर्थिक राजधानी आहे देशाची आणि जागतिक अर्थ केंद्राचं सेंटर आहे. बॉम्बे, मुंबई, प्रत्येक राज्याला देखील इथं येऊन आपलं भवन बांधता येईल. हे भारतीय संविधानात अंतर्भूत आहे, हे भारतीय संविधानात अंतर्भूत आहे. इथे काहीच असं म्हटलेलं नाही की ह्याची 7/12 इथपर्यंत आणि त्याची 7/12 तिथपर्यंत. त्यामुळं हे की नाही पूर्णतः नॉन अप्लिकेशन ऑफ माइंडनी जगणारी वागणारी ही मंडळी आहेत. आणि मला यांना दीज आर द फूल्स, दीज आर द फूल्स, दीज आर द फूल्स असं म्हणायचं नाही, कारण यांना फूल्स म्हणणं सुद्धा एका प्रकारचं वात्रटिकेतून मला असं वाटतं खूप मोठे ठरतील. अंजली दमनिया यांनी पुन्हा एकदा आरोप केलेला आहे छगन भुजबळ यांना जी क्लीन चिट दिलेली आहे त्यावर त्यांनी आक्षेप घेतलेला आहे. त्या पुन्हा एकदा चीफ जस्टिस यांना पत्र लिहिणार आहेत किंवा देत आहेत पत्र. कोणती अंजली दमनिया? त्यांचा काय संबंध आहे? हा, उठलं की घेतला विषय, लागलं मार्गाला, असं करू नये ना. त्यांना क्लीन चिट मिळालेली आहे आणि क्लीन चिट मिळाली म्हणजेच क्लीन चिट मिळाली. ते पूर्वीचं काढून काय फायदा आहे? जेव्हा माणसाला एखाद्या प्रकरणामध्ये जर क्लीन चिट मिळतो म्हणजे तो माणूस क्लीन अँड क्लिअर आहे, ते सूर्यप्रकाशाप्रमाणे क्लिअर आहेत. अशा अंजली दमाने यांनी किती धूळ फेकण्याचा प्रयत्न केला तर तिची धूळ जाऊ शकते का? आपल्या लायकीत राहून बोलायचं, कशाला विषय मीडियासमोर आणायचा आणि मोठा करण्याचा, काहीतरी केविलवाना प्रयत्न करायचा. अंजली दमनिया, असं काही होत नाही. कायदा जो आहे ना तो सर्वोच्च असतो आणि तपास यंत्रणेने तपास केला, सगळं झालं. जेव्हा एखाद्याला क्लीन चिट मिळते त्याच्यानंतर परत उड्या मारायच्या बेंडकीसारख्या, त्याच्याने असं वाटतं एखाद्या बेंडकाला की मी तलावात राहतो म्हणजे तेच माझं मोठं विश्व आहे आणि त्याच्यात मी उडी मारतो सगळ्यात मोठं. असं नाही. कायदा हा सर्वोच्च आहे, कायद्याच्या पुढचं कुठेच नाही. आणि सन्माननीय भुजबळ साहेबांना क्लीन चिट मिळालेली आहे म्हणजे ते एकदम स्वच्छ आणि त्यांच्या बाबतीत कुठल्याही प्रकारचा दोष त्यांच्यावर नाही. त्यांचं म्हणणं, दमनिया यांचं म्हणणं की चुकीची माहिती पुरवली गेली. त्यांच्या म्हणण्याला अर्थ काय? तपास यंत्रणा मोठी का दमनिया मोठी? त्यांचं काय क्वालिफिकेशन? एखादे अधिकारी आहेत का ते तपास यंत्रणेतले? कशासाठी दिशाभूल करायची? हे सगळं चुकीचं आहे. दमनिया बाई बस करत आहे. सर, इम्तियाज जलील यांनी वादग्रस्त हा बोला. माझं असं म्हणणं आहे की एक महाराष्ट्रामध्ये गंभीर म्हणजे प्रकरण घडलंय. आमच्या वंजारी समाजाचे अधिकारी श्री जाधवर साहेब यांचा मृत्यू हा अत्यंत म्हणजे तुम्हाला सांगतो की म्हणजे एक मोठी मिस्ट्री बनण्याच्या याच्यात आलेला आहे. एका गाडीमध्ये मडकं आणि त्याच्यामध्ये
काहीतरी म्हणजे कोळसा टाकून त्याच्यामुळे त्यांचा म्हणजे आत्महत्या केली असं दर्शवलं चाललंय. परंतु ते ज्या पोस्टवर आहेत, ज्या पोस्टवर होते, त्या पोस्टवर एक मोठा म्हणजे गोडबंगाल होता, त्यांच्यावर दबाव येत होता, असं एक त्यांच्या सोबत असलेला मराठा अधिकारी होता. त्या अधिकाऱ्याचं नाव जे आहे ते फाटे त्या अधिकाऱ्याचं नाव आहे. आणि ज्या प्रकारे मृत्यू झाला जाधवर साहेबांचा, जाधवरांच्या मृत्यूनंतर काय एवढे दिवस लागले की FIR दाखल होण्यासाठी. काल आमचे वंजारी भाऊ तिथं जाऊन थांबले पोलीस स्थानकामध्ये, तेव्हा कुठं FIR झाला. आमचं म्हणणं आहे की तो FIR सुद्धा ज्या माहितीच्या आधारे झाला, त्या माहितीच्या आधारे एवढ्या उशिरा FIR होणं, यामध्ये सुरेश धस असतील किंवा आणि कोणी मराठा नेतृत्व ह्याच्यामध्ये थांबवण्याचा प्रयत्न करत होतं का, हे तपास होणं आवश्यक आहे. वंजारी भाऊ आहे आमचा जाधवर, आमच्या रक्तमासाचा, आमच्या हाडाचा. आमच्या वंजारी भावांना त्यांचा मृत्यू अशा प्रकारे होतो आणि त्या मृत्यूला जास्त दिवस FIR करण्यासाठी लागतात. त्यातही असं बोललं जात आहे हळू आवाजामध्ये की सुरेश धसांच्या कोणीतरी जवळच्या माणसाचा कोणीतरी तो नातेवाईक आहे जो फाटे, त्या माध्यमातून हा उशीर झाला का, चौकशी होणं आवश्यक आहे. चौकशी झाली पाहिजे. आमचा वंजारी भटक्या विमुक्ताचा माणूस, आमचा अधिकारी चुकीचं काम करणार नाही. आणि ह्या भावनेतून त्याला त्रास देऊन त्याची हत्या केली की त्यांना मृत्यूपर्यंत नेऊन सोडलं, ह्या दोन्ही गोष्टीची स्वतंत्र चौकशी आवश्यक आहे. आणि मला हे म्हणायचं आहे की उशिरा म्हणजे 5-6 दिवस जर FIR होण्यासाठी लागले असतील तर मला असं वाटतंय की त्रस्त एखाद्या एजन्सीला तपास देणं आवश्यक आहे. आणि मी महाराष्ट्राच्या सन्माननीय मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्रजींना विनंती करतो की आमचे जे जाधवर आहेत, वंजारी समाजाचे ज्यांचा जीव गेला, त्यांच्या बाबतीमध्ये गांभीर्यानं एखाद्या त्रस्त एजन्सीला, स्पेशल एजन्सीला हा तपास द्यावा आणि फाटे सारख्यांना तातडीनं अटक व्हावी. इम्तियाज जलील यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलेलं आहे. ते म्हणतात की मुमराज काय महाराष्ट्र हिरवा करून दाखवू. हे पहा, इम्तियाज जलील, आपण बोलायचं जर असेल ना तर अखंड भारत जो पूर्वी होता, पाकिस्तान सुद्धा भारताचं अंगच होतं, बांगलादेश सुद्धा भारताचं अंगच होतं. जेवढा सम्राट अशोकाच्या काळात, प्रभू श्रीरामांच्या काळात, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांच्या काळात जेवढा अखंड भारत होता ना, तेवढा भारत करतो माना. आणि इम्तियाज, अरे एक बात ध्यान रखना, जी काय म्हणतो त्याला ड्युएल लँग्वेज वेगवेगळ्या अर्थानं बोलून देशाच्या बाबतीतलं बोलताय की देशाच्या हिताच्या बाबतीतलं बोलताय की देशाच्या विरुद्ध बाबतीतलं बोलताय, ह्याच्या गोष्टीत तुमच्या मानसिकतेचा तपास होणं आवश्यक आहे. इम्तियाज जलीलच्या मानसिकतेचा तपास होणं आवश्यक आहे. इम्तियाज जलीलच्या मानसिकतेचा तपास होणं आवश्यक आहे. सर, शेवटचा प्रश्न. आरक्षण सोडत निघालेले आहे. मुंबईचं आरक्षण हे खुला महिला आहे, त्यावर सुद्धा ठाकरे गटाने आक्षेप केला आहे की आरक्षण पद्धत जी झाली त्यामध्ये काहीतरी घोटाळा झालेला आहे, त्यांचा आरोप आहे. कसं मध्ये प्रक्रियेकडे आणि या आरोपात बघा, मला एवढं समजतंय की कायदेशीर बाबी, कायदेशीर ज्या वेळेस आपण म्हणजे लिगली एखाद्या सर्क्युलरवर आधारित असतात, त्या सर्क्युलरच्या बाबतीत त्यांची काय भूमिका आहे का राज ठाकरेची, उद्धव ठाकरेची? नाही. त्यांची भूमिका तकलादू आहे. त्यांना STचं आरक्षण असो किंवा कोणते आरक्षण असो, त्याचा कळवळ आहे का त्यांना पुळका आहे का? नाही. त्यांना फक्त ह्या वेळेस मुंबईमध्ये काय आहे त्याच्यावर त्यांचं डोकं चाललेलं आहे. त्याच्यामुळे त्यांचा तकलादू विचार आहे. सर्क्युलरच्या बाबतीमध्ये त्यांची भूमिका आहे का? महाराष्ट्रातल्या सर्क्युलरच्या बाबतीत, महाराष्ट्रासाठीच्या कायद्याच्या बाबतीत त्यांची भूमिका आहे का? महाराष्ट्र जाणतंय, आमचे STचे भाऊ जाणतात, आदिवासी भाऊ जाणतात, आमचे भटके भाऊ जाणतात, अनुसूचित जातीचे भाऊ जाणतात, कुळमुळ्या जोशी ब्राह्मणांपासून ते तमाम हिंदू राष्ट्र भारत हमारा मानणारा प्रत्येक माणूस उद्धवला आणि राजला यांच्या जोडगोळीला, त्यांच्या पंगू विचारांना ओळखून चुकलेले आहेत.